जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आत्ता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ पाहिला तो जर तुम्हाला जसं तसे तुम्हाला बनवायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर ते बनवणं अगदी सोपं आहे मित्रांनो। जर या तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा मित्रांनो। तर हा जो सॉन्ग आहे मित्रांनो आज दिलेला आहे मित्रांनो, मी इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग सुरू आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो। टेलिग्राम चॅनलवरून अलाइट मोशन हा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्यानंतरनं आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक बिटमार्क आणि शेक इफेक्ट ऑल मटेरियलची लिंक दिलेली आहे। तो बिटमार्क शेक इफेक्ट अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे जो बिटमार्क आणि शेक इफेक्ट इथे बघू शकता मित्रांनो। तर बिटमार्क बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपला बिटमार्क आहे मित्रांनो। तर बिटमार्कमध्ये सर्वात पहिल्यांदा स्टार्टला यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, आपला कोणताही एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे। तर मी ॲड करून घेतो। तर आता इमेज ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या एंडला यायचं आहे। तर या इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करून इमेजच्या लेअरला एंडपर्यंत वाढून घ्यायचं आहे। त्यानंतरनं इथे 3.15च्या डबल बीटवरती यायचं आहे। त्यानंतरनं फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, इथे मधला जो स्प्लिटचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे, तर इझिली स्प्लिट होऊन जाईल। त्यानंतरनं स्टार्टला यायचं आहे, बॅक यायचं आहे, त्यानंतरनं शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे। शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये गेल्यानंतरनं पहिला आणि दुसरा जो शेक इफेक्ट आहे मी दिलेला आहे मित्रांनो, पहिला शेक इफेक्ट जो आहे तो कॉपी करायचा आहे। तर 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे। त्यानंतरनं बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रेसेटमध्ये जायचं आहे अजून एकदा। त्यानंतरनं पहिली जी लेअर स्प्लिट केलेली होती मित्रांनो, बघू शकता इथे पहिली आहे, इथे दुसरी आहे। तर इथे पहिली जी लेअर आहे या लेअरवरती इफेक्ट्समध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, पेस्ट इफेक्ट्स करायचं आहे। तर इझिली होऊन जाईल मित्रांनो। त्यानंतरनं शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये यायचं आहे। शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये आल्यानंतरनं दुसरा जो शेक इफेक्ट मी दिलेला आहे तो त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं, कॉपी इफेक्ट्स करायचं आहे। त्यानंतरनं बिटमार्कमध्ये जायचं आहे। बिटमार्कमध्ये गेल्यानंतरनं आपली जी स्प्लिट केलेली दुसरी लेअर आहे मित्रांनो, इथे बघू शकता ही लेअर पहिली, ही जी लेअर आहे दुसरी आहे मित्रांनो, ह्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतरनं पेस्टवरती क्लिक करायचं आहे। तर इझिली पेस्ट होऊन जाईल मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो, त्यानंतरनं आणखी एकदा शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे। शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये गेल्यानंतरनं त्यानंतरनं इथे CC इफेक्ट्स दिलेले आहेत मित्रांनो, इथे हे दोन्हीसुद्धा कॉपी करून घ्यायचे आहेत। या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतरनं कॉपी टू लेअर्सवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतरनं बिटमार्कमध्ये जायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट टू लेअर्सवरती क्लिक करायचं, इझिली पेस्ट होऊन जाईल। त्यानंतरनं शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे। शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये गेल्यानंतरनं इथे पुढे यायचं आहे, स्क्रोल करायचं, इथे बघू शकता एक बीट आहे 10.3ची, त्याच्या पुढचे जे 2 लेअर्स आहेत मित्रांनो, हे 2 लेअर्स, या दोन्ही लेअर्सवरती लॉंग प्रेस करून कॉपी करून घ्यायचे। त्यानंतरनं या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी टू लेअर्स करायचे। त्यानंतरनं आणखी एकदा बिटमार्कमध्ये जायचं आहे। बिटमार्कमध्ये गेल्यानंतरनं स्टार्टला यायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, पेस्ट टू लेअर्सवरती क्लिक करायचं, इझिली वरती बघू शकता मित्रांनो पेस्ट होऊन जाईल। त्यानंतरनं बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे, 10.3च्या बीटला यायचं आहे मित्रांनो। त्यानंतरनं पुढे स्क्रोल करायचं आहे, स्क्रोल केल्यानंतरनं तर इथे बघू शकता मित्रांनो हे जे दिलेले आहेत मित्रांनो व्हाईट, ते कॉपी करून घ्यायचे आहेत। कॉपी केल्यानंतरनं बॅक यायचं आहे, परत बिटमार्कमध्ये यायचं आहे। बिटमार्कमध्ये आल्यानंतरनं इथे जे 2.5ची बीट आहे या बीटवरती यायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, पेस्ट 5 लेअर्स करायचं आहे। तर इझिली पेस्ट होऊन जाईल मित्रांनो। तर इथे बघू शकता, एकदा चेक करून घ्यायचं आहे। तर झाल्यानंतरनं स्टार्टला यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे,
हा प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतरनं एक रेक्टँग्युलर शेप ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतरनं एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतरनं या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जाऊन शॅडो इफेक्ट सिलेक्ट करायचे आहे. तर शॅडो इफेक्ट अशा प्रकारे सॉफ्ट लावून घ्यायचं आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो. त्यानंतरनं या व्हाईट कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या मधल्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हाईट कलरला ट्रान्सपरंट बनवायचं आहे. ट्रान्सपरंट बनवल्यानंतरनं ही जी लेअर आहे आपण सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतरनं स्टार्टला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. रेक्टँग्युलर शेप ॲड करायचं आहे. एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. स्ट्रेच टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. एडिट शेपवरती क्लिक करायचं आहे. रेडियस जो आहे तो 0 करायचा आहे. त्यानंतरनं बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करायचं आहे. स्ट्रोक ॲड करायचं आहे. त्यानंतरनं स्ट्रोक जो आहे तो 9 करायचा आहे. 9.0. त्यानंतरनं व्हाईट करायचं आहे. व्हाईट केल्यानंतरनं बॅक यायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. कलर जो आहे तो ब्लॉक करायचा आहे. ब्लॉक केल्यानंतरनं बघू शकता मित्रांनो बॉर्डर ॲड झालेला आहे. त्यानंतरनं आपला जो व्हिडिओ आहे तो रेडी झालेला आहे मित्रांनो बनवून. हा जो व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी मित्रांनो वरचे शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. इझिली एक्सपोर्ट होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय